स हारशे यांचं एक पुस्तक आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक चिकित्सक समालोचन. हे पुस्तक जर तुम्हाला कुठे मिळालं तर एकदा काढून नक्की वाचा. हे पुस्तक वाचा असं मी तुम्हाला का सांगतो आहे, त्याचं कारण असं आहे की या 2-3 दिवसामध्ये इंडियन एक्सप्रेसच्या सर्वच वर्तमानपत्रामध्ये, म्हणजे जनसत्ता असेल, इंडियन एक्सप्रेस असेल किंवा लोकसत्ता असेल, या सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये एक लेख आलेला आहे श्यामलाल यादव यांचा. आणि त्या लेखामध्ये त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यापासून रोखले होते आणि याचे काही चांगले पुरावे या लेखकांनी याच्यामध्ये दिलेले आहेत की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यापासून का रोखले होते. याचे काही पत्रव्यवहार जे झालेला होता त्या पत्रव्यवहाराचे दाखले, संदर्भ त्यांनी या लेखामध्ये दिलेले आहेत. पंजाबच्या हिंदू महासभेकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस आली होती आणि ती शिफारस तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्याकडे आली. आणि ही गोष्ट जेव्हा नेहरूंना समजली, नेहरूंसोबत ज्यावेळेस पत्रव्यवहार झाला त्यावेळेस नेहरूंनी राधाकृष्णन यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र 1963 मधलं आहे. आणि या पत्रामध्ये नेहरूंनी सावरकरांना भारतरत्न का देण्यात येऊ नये याचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणाने याचा उल्लेख केलेला आहे की सुरुवातीच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सावरकरांचं योगदान अतिशय चांगलं होतं, पण नंतरच्या काळामध्ये ते एक वादग्रस्त व्यक्ती ठरलेले आहेत असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुण्यामध्ये सावरकरांना 18 जानेवारी 1961ला निमंत्रित केलेलं होतं आणि त्यावेळेस देखील नेहरूंनी एक पत्र तत्कालीन जे नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे चीफ होते त्यांना लिहिलेलं होतं की त्यांना बोलवू नये आणि बोलवलंच असेल तर त्यांना फक्त नॅशनल डिफेन्स अकॅडमी दाखवावी आणि त्यांना परत करावं, त्यांचा कुठलाही गाजावाजा करू नये, अशा प्रकारचं पत्र नेहरूंनी लिहिल्याचा दाखला या लेखामध्ये दिलेला आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये ज्यावेळेस सावरकर येणार होते त्यावेळेस त्यांचं वय 90 असेल असं देखील नेहरूंनी या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांचे चिरंजीव JS तिलक यांनी नेहरूंना एक पत्र लिहिलं होतं की सेल्युलर जेल जी आहे त्या जेलला राष्ट्रीय स्मारक करण्यात यावं. पण त्यावेळेस देखील नेहरूंनी याचा पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार करून त्यांनी सांगितलं की अशा अनेक जेल भारतामध्ये आहेत ज्या जेलमध्ये अनेक मोठे मोठे लोक राहिलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस आपल्याला या जेलला जर स्मारक करायचं म्हटलं तर अनेक स्मारकं या देशामध्ये तयार होऊ शकतात आणि त्याच्यामुळे कुठल्याही जेलला स्मारक करण्यात येऊ नये असं नेहरूंनी लिहिलेलं होतं. आता या सगळ्या संदर्भांचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचं कारण असं आहे आणि हा लेख आता लिहिण्यापाठीमागचं कारण असं आहे की सध्या अंदमानमधल्या सेल्युलर जेलला स्मारक केलेल्यानंतर आता ही जी गोष्ट आहे की तिथे एक सावरकरांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं अनावरण नुकतंच झालेलं आहे. हालाकी या सेल्युलर जेलच्या स्मारकाचे उद्घाटन खूप वर्षापूर्वी झालेलं आहे. जवळपास 1979 मध्ये हे स्मारक झालेलं आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर आता तिथे पुतळा बसवलेला आहे आणि पुन्हा एकदा हा वाद उकरून काढलेला आहे की सावरकरांना भारतरत्न का दिलेलं नाही. आता या अनुषंगाने मी हे सांगतोय की सावरकरांना भारतरत्न का दिला गेला नाही याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर स हारशे यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक चिकित्सक समालोचन या पुस्तकामध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडू शकतं आणि म्हणून आपण हे पुस्तक काढून वाचलं पाहिजे. या पुस्तकामध्ये जे संदर्भ आलेले आहेत हे संदर्भ जर तुम्ही वाचले 1940 नंतर नेमकं या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा यांच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलं हे जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की सावरकरांना भारतरत्न का देण्यात आलेला नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भारतरत्न पुरस्काराची शिफारस इतके दिवस का केली नाही ही गोष्ट तुमच्या लक्षामध्ये इथे येऊ शकते. हालाकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यामागे सावरकरांची भूमिका महत्त्वाची होती आणि त्यांचं जे 1923ला आलेलं हिंदुत्व हे पुस्तक होतं, या हिंदुत्व या पुस्तकाला प्रमाण मानूनच केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केलेली होती की हिंदुत्वाचं एक वेगळं संघटन असावं. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्याच्या अगोदर 1916 मध्ये हिंदू महासभा स्थापन झालेली होती. जर हिंदुत्वाचं संघटन आवश्यक होतं तर मग हिंदू महासभेलाच मोठं का केलं गेलं नाही याचं देखील या पुस्तकामध्ये उत्तर तुम्हाला सापडू शकतं. ठीक आहे, 1925ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि केशव बळीराम हेडगेवार आणि सावरकर यांनी एकत्र काम केलं. हालाकी हिंदू महासभेचे सदस्य हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधले बरेचसे सदस्य हे हिंदू महासभेचे सदस्य होते, म्हणजे दुहेरी सदस्यत्व होतं.
हे दुहेरी सदस्यत्व किती दिवस होतं तर 1925 पासून 1940 पर्यंत होतं. आणि 1940मध्ये ज्यावेळेस गोळवळकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक होतात, तेव्हा मात्र इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि गोळवळकरांची म्हणजे गोळवळकर आणि सावरकर यांची जी भानगड बिघडते ती इथून खरी बिघडते. आणि त्याचा संदर्भ द. स. हार्शे यांनी त्यांच्या या पुस्तकामध्ये दिलेला आहे की नेमकं इथं काय खटकलं आणि काय बिघडलं. त्याच्यानंतर 1940 पासून ते पुढं फ्युचरमध्ये कधीही हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकत्र आले नाहीत. हे कधी एकत्र आले, ज्यावेळेस बाबरी मशिदीचा प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस काही प्रमाणामध्ये एकत्र आले आणि 2014च्या निवडणुकीमध्ये हे एकत्र आले. त्याच्या अगोदर हे कुठेही एकत्र आले नाहीत. 1937मध्ये आणि त्याच्यानंतरच्या जेवढ्या काही निवडणुका हिंदू महासभेने लढवल्या त्यातल्या कुठल्याही निवडणुकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दिला नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्यक्षामध्ये निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत कधीही उतरला नाही. हिंदू महासभा ही एकटीच लढत होती आणि हिंदुत्वाच्या नावावरती लोकांना मतं मागत होती. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुत्वाच्या नावावर या हिंदू महासभेला मतदान करा असं कधीही म्हटलेलं नाही. हालाकी गोळवळकर गुरुजींनी ते स्पष्टीकरण दिलं नंतर की संघ राजकारणामध्ये पडत नाही, संघाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, आम्ही सहसा मतदान करायला देखील जात नाही, आम्ही फक्त मतदार यादीमध्ये आमचं नाव आहे का एवढंच बघतो, असे अनेक संदर्भ आहेत. पण त्यांनी कधीही राजकारणामध्ये जाऊन पाठिंबा दिला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1952ला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामधून निवडणूक लढवत होते त्यावेळेस मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तोपंत ठेंगडी यांनी पाठिंबा दिला आणि हाच पाठिंबा आता संघाचा पाठिंबा आहे म्हणून सांगितलं जात आहे. हालाकी त्या कालखंडामध्ये गोळवळकर गुरुजी सांगत होते की आमचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. त्याच कालखंडामध्ये दत्तोपंत ठेंगडी मात्र बाबासाहेबांना पाठिंबा देत होते असं सांगितलं जातं. आता एका बाजूला राजकारणाशी संबंध नाही आणि दुसऱ्या बाजूला थेट पाठिंबा दिला जातोय, हे देखील संदर्भ आपण काढून बघितले पाहिजे. तर आपला मूळ मुद्दा हा आहे की सावरकरांना जो भारतरत्न पुरस्कार द्यायचा होता त्या पुरस्काराला नेहरूंनीच विरोध केला का मग द. स. हार्शे जे संदर्भ देत आहेत, ज्या पुस्तकामध्ये त्याची चिकित्सा करत आहेत की नेमकं हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये कुठे खटकलं, हे जे संदर्भ द. स. हार्शे देत आहेत या संदर्भाच्या अनुषंगाने आज याची नव्याने चिकित्सा करणं गरजेचं आहे का? आज जे संदर्भ श्यामलाल यादव यांनी दिलेले आहेत की नेहरूंनी हे पत्र लिहिलं आणि नेहरूंच्या पत्रामुळे सावरकरांना भारतरत्न देता आला नाही. ही जरी गोष्ट खरी असली, नेहरूंचा विरोध होता, नेहरूंनी भारतरत्न द्यायला नकार दिला आणि तीच गोष्ट ऐकून तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन यांनी भारतरत्न दिला नाही. पण खरोखरच हिंदू महासभेचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं खूप चांगलं जमत होतं का? आणि ही भूमिका सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राहिली आहे का की सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा? आता सावरकरांचे विचार स्वीकारायचं नाही स्वीकारायची ही गोष्ट वेगळी आहे. तुम्ही जर 1962मधली नवा काळमधली गोळवळकरांची भूमिका काढून वाचली किंवा त्यांचा जर इंटरव्ह्यू काढून वाचला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की नेमकं हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारामध्ये काय फरक होता. म्हणून हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं की नेमकं हे काय सुरू आहे. नेहरूच एकटे टार्गेट आहेत का याच्या पाठीमागे आणखी कुठल्या संघटनेचा हात आहे की सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होऊ द्यायचा नाही? एक, दुसरं सावरकरांना भारतरत्न मिळू द्यायचा नाही. दोन, आणि हिंदू महासभा जर अगोदरची स्थापना असेल तर हिंदू महासभा मोठी का झाली नाही हिंदुत्वाच्या नावावरती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का झाला? हालाकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधले सुरुवातीचे सगळे सदस्य हिंदू महासभेचे होते. असे अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची जर उत्तरं तुम्हाला शोधायची असतील तर तुम्हाला द. स. हार्शे यांचं पुस्तक वाचावं लागेल आणि त्यांनी जी उत्तरं दिलेली आहेत ते उत्तरं, त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे ते एकदा वाचावं लागेल. आणि शिवाय याच्याबरोबरच माझं एक पुस्तक आहे हिंदू राष्ट्रवाद, परिवर्तनशील भारतीय समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका, हे पुस्तक देखील वाचायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये देखील याचे अनेक संदर्भ आपल्याला सापडू शकतात. तुम्हाला नेमकं या लेखाबद्दल आणि नेहरूंच्या भूमिकेबद्दल आणि हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्या संबंधाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.